पहिला प्रश्न हाच आहे सर, 17 तारीख जवळ आलेली, अतिशय समीप. लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होणार आहे. किती बहिणींना याचा लाभ मिळणार आहे आणि किती निधी एकाच वेळी खात्यात जमा होईल? साधारणतः किती लाखांच्या घरात हा निधी असेल एकूण? 17 तारखेला एक हप्ता नाही, 2 हप्ते मिळणार आहेत. आणि कारण 1 जुलै पासून आपण सुरू केलंय, त्यामुळे जुलै आणि ऑगस्ट या दोन्ही महिन्याचे इन्स्टॉलमेंट जे 1,500 प्लस 1,500 3,000 रुपये एका आमच्या लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा होतील. आणि जवळपास आता 1,40,00,000 आता 1.5 लाख झाले, 1.5 कोटी झाले असतील. 1.5 कोटी महिलांचे बहिणींचे आमचे अर्ज आलेत आणि त्यामध्ये जवळपास 1,05,00,000 ते व्हेरीफाय झालेत, अप्रूव्ड झालेत. आणि या 17 तारखेपर्यंत मला वाटतं हा आकडा आणखी वाढेल. सर, एक महत्वाचा प्रश्न की महिलांच्या हिताचे निर्णय घेणारे मुख्यमंत्री अशी आपली दिवसेंदिवस ओळख होत आहे. एसटी मध्ये 50% सवलत असेल, त्यानंतर आईचं नाव लावण्याची पद्धत असेल आणि त्या व्यतिरिक्त आता लाडकी बहीण. रक्षाबंधन झालं, आता भाऊबीजेच्या वेळी काय? रक्षाबंधन बाकी आहे ना अजून. रक्षाबंधनाची आपण घोषणा केली नाही. रक्षाबंधन आणि भाऊबीज हे फक्त रक्षाबंधनापुरतं हे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना नाहीये. ही रक्षाबंधन, भाऊबीज आणि भाऊबीजेपुरती नाही मर्यादित, ही कायमस्वरूपी आहे. खरं म्हणजे हा आमच्या लाडक्या बहिणींना माहेरचा आहेर आहे आणि तो टेम्पररी नाही आहे, तात्पुरता नाही आहे, हा परमनंट आहे. पण सर, तुम्ही म्हणताय हा परमनंट आहे, पण काही सत्ताधारी पक्षातलेच, मग ते अगदी महेश शिंदे असू देत किंवा रवी राणा सुद्धा, काल वक्तव्य केली की डिसेंबर नंतर मात्र निधी बंद केला जाईल किंवा दिलेला निधी आम्ही परत घेऊ. तर अशी विधानं करून कुठेतरी या योजनेला बदनाम करण्याचा किंवा सरकारला अडचणीत आणण्याचा प्रयत्न होतोय का? खरं म्हणजे आपल्याला सांगतो, मुख्यमंत्री म्हणून किंवा आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री आम्ही निर्णय घेतला. हा निर्णय जवळपास 1 वर्षापासून आमच्या डोक्यात होता आणि त्याचं एकाच महिन्यात किंवा एका दिवसात असं ताबडतोब अशी कुठली योजना घोषणा होत नाही. त्याला प्रिपरेशन, खूप तयारी लागते, सगळ्या गोष्टी लागतात आणि मनाची एक तळमळ देखील लागते आणि आपली नियत देखील असावी लागते देण्याची. ती सरकारची नियत आहे देण्याची आणि म्हणूनच आम्ही ही योजना सुरू केली. ही आपल्याला मी सांगतो, कुणाच्याही मनामध्ये शंका असण्याचं कारण नाही. ही योजना निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आम्ही केलेली नाही. आणि आमचं सरकार जेव्हा लेक लाडकी लखपती योजना आम्ही सुरू केली तेव्हा कुठे निवडणुका होत्या? मुलगी जेव्हा जन्माला येईल 5,000, शाळेत जाईल 6,000, 5वीत जाईल 7,000, 11वीत जाईल 8,000, वयाच्या 18व्या वर्षी त्या मुलीच्या खात्यात 1,00,000 रुपये जमा होतील, तेव्हा कुठे निवडणूक होती? त्यामुळे अशा अनेक योजना आम्ही सुरू केल्या. 50% एसटी मध्ये सवलत महिलांना दिली, तेव्हा कुठे निवडणुका होत्या? आणि त्याचबरोबर आता या योजनेला जी काय मूर्तरूप आम्ही देतोय, याची सगळी तयारी केली, त्याची पैशाची प्रोव्हिजन, सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगतो की कुणाच्याही मनामध्ये शंका असण्याचं कारण नाही, बाळगण्याचं कारण नाही. या योजनेसाठी पूर्ण आर्थिक वर्षासाठी आम्ही 33,000 कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.